BHR ही संस्था आहे. ठेवीदारांना कोणी लुटलं, BHRच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या, ऑडिट करा. तुमची संस्था आहे, चौकशा करा. तुमचं सत्ता आहे, तुम्ही सगळं समोर आणा. उलट जर खोलात गेलो ना मी, यांना पळता भुई थोडी होईल, जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी, जर मी खोलात गेलो तर. हां, पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही. जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल. मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे. मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही. चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेल. त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे, आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेभान बोलू नका. लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले, त्यांना कळतंय काय बॉम्ब पाडली आपण. 10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? हां, ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता, याची दाढ उठली नाही तिथे. एखादा माणूस त्याला तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही. लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही? कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? हां, पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी. खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटलाय, त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे. त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे. त्यामुळे आपण पण शांतता ठेवा. आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका, ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू. धन्यवाद.